नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आंब्याचा सीझन आला म्हणजे आंबावडी तर व्हायलाच पाहिजे. पण ही माझ्या पद्धतीने आंबावडी बनवले. बघा किती छान होते आणि खुसखुशीत. ह्यासाठी इथे ओला नारळ घेतलेला आहे. आता ओला नारळ घेतल्यानंतर मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं, म्हणजे खोबरा बारीक होतो आणि वडीला आकार छान येतो. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 2 आंबे घेतलेले आहेत पिकलेले. त्याचा गर काढून घ्यायचा आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. आता थोडंसं पॅनमध्ये 1 चमचा तूप टाकायचं आणि 2 मिनटं ओलं खोबरं परतून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 1.5 वाटी साखर टाकलेली आहे. प्रमाण महत्त्वाचं आहे. आता आणि 1 वाटी याच्यामध्ये आंब्याचा गर टाकलेला आहे. हे सर्व परतून घेत असताना अजून वडी खुसखुशीत होण्यासाठी नेहमीची आपल्या दुधावरची साय 3 चमचे आणि 2 चमचे दुधाची पावडर मिक्स करून त्याच्यामध्ये टाकलेली आहे, कारण वडी अजून खुसखुशीत होते. आता हे सर्व मिश्रण 7 ते 8 मिनटं चांगलं परतून घ्यायचं. गोळा तयार झाला की ताटावरती पसरून घ्यायचं. जे ड्रायफ्रूट टाकायचे ते टाकायचे आणि वडी थंड झाली की पाडून घ्यायची. नक्कीच अशी वडी करून बघा. आवडलं तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू